वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन समितीचा स्तुत्य उपक्रम परिवहन सेवा आपल्या दारी माननीय आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर यांच्या कल्पनेतून नवनियुक्त सभापती श्री कल्पक पाटील आणि माजी सभापती श्री भरत गुप्ता श्री प्रितेश पाटील यांच्या अध्यक्षतेमध्ये वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत अलग अलग रूट वरील काही ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला। आपण एक दारी हा उपक्रमाची सुरुवात केली आहे। माननीय आमदार श्री ठाकूर यांच्या हस्ते आमदार हितेंद्रजी ठाकूर यांच्या प्रेरणाखाली आपण कल्पना सुचवतो। लोकांच्या मागण्यांना सूचना ज्यामध्ये आपण याचा विचार केला जाणार आहे प्रामुख्याने, तसेच महिलांना बालकांना दिव्यांगांना ज्या फॉर्मचं वाटप करण्याचे फॉर्मचं वाटप करण्यात। वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवेकडून 36 मार्गावर परिवहन सेवा देण्यात येत आहे। त्याचबरोबर महानगरपालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कॅन्सर पीडित, डायलिसिस, रक्त शुद्धीकरण करून घेणाऱ्या नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत पास देण्यात येत आहे। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या बस सेवेची माहिती मिळवण्याकरता आपली बस ह्या ॲपद्वारे बसच्या स्थितीबाबत माहिती देण्यात येत आहे। या योजना महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रवाशांपर्यंत पोहोचविणे तसेच काही नागरिकांना आणि प्रवाशांना परिवहन सेवेबाबत किंवा रूट व बस सुटण्याची वेळ किंवा इतर काही सूचना व मागण्या नागरिकांकडून जाणून घेण्याकरता परिवहन सेवा आपल्या दारी हा उपक्रम माननीय परिवहन समिती सभापती यांच्या अध्यक्षतेखाली 19 जानेवारी 2024 रोजी महानगरपालिकेच्या भुईगाव नाका, पाचूबंदर, सन सिटी, सातिवली तर 20 जानेवारी 2024 ला नालासोपारा, आचोळे तलाव, तुळींज पोलीस ठाणे, प्रगती नगर नाका व नालासोपारा डेपो या ठिकाणी राबविण्यात आली। दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी मनवेलपाडा नाका, गांधी चौक, महानगरपालिका कार्यालय शेजारील बस स्टॉप, चंदन सर व बोळींज नाका या ठिकाणी सुद्धा राबविण्यात आला। चांगल्या प्रकारे सेवा द्यावी या दृष्टीने एजन्सीला नेहमी सक्त ताकीद देत असत। त्याचं उदाहरण म्हणजे आता लगेच कल्पक पाटीलने खरोखर सांगितलं, अजून बसेसच्या संख्येमध्ये वाढ होईल। इथल्या परिसरातली सनसिटी परिसरातल्या लोकांनी म्हणजे आता मगाशी एक मॅडम बोलल्या की कधी होत नाही वगैरे काय ते। सदर कार्यक्रमाला प्रवासी व नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला। आपल्या परिसरात बसच्या फेऱ्या वाढविणे तर काही ठिकाणी नवीन रूट चालू करणे अशा प्रकारे काही मागण्या देखील करण्यात आल्या। जनतेने आपल्या समस्या यावेळी परिवहन सेवेकडे मांडण्याचे काम केले तर काही प्रवासी परिवहन सेवेचा चांगला लाभ घेत असल्यामुळे समाधानी व खुश दिसले। सिनियर सिटीजन तसेच दिव्यांग नागरिकांना मोफत बस पास मिळत असल्याबाबत त्यांनी परिवहन सेवेचे आभार देखील मानले। या कार्यक्रमास माननीय आमदार श्री क्षितिज ठाकूर, माजी महापौर श्री नारायण मानकर, माजी महापौर श्री रुपेश जाधव, माजी सभापती श्री अजीव पाटील, माजी महापौर श्री प्रकाश रॉड्रिक्स, माजी सभापती भरत गुप्ता, श्री प्रितेश पाटील, श्री अतुल साळुंके, उमा पाटील, श्री राजू कांबळी, श्री उमेश घोरकणा, श्री कन्हैया बेटा भोईर, श्री सुनील आचोलकर, श्री प्रदीप मिश्रा तसेच इतर माजी सभापती, नगरसेवक व इतर मान्यवर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते।